तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, 10वी नंतर काय करावं, 11वी 12वी करावं की पॉलिटेक्निक करावं, हा सगळा महाराष्ट्रातल्या मॅक्सिमम मुलांना 10वी नंतर हा प्रश्न पडत असतो. इथं लक्षात. ओके, आता बघा याच्यातला म्हणजे काय म्हणू शकतो, एखादी गोष्ट काय असते की मला हे बनायचं आहे. ओके, समजा मला या पोस्टवर जायचं आहे, मला हे बनायचं आहे. ठीक आहे, तुला ते बनायचं आहे. परंतु ती गोष्ट ती पोझिशन तू प्राप्त केल्यानंतर त्याच्यात काय करावं लागतं हे पण तुला माहिती राहिलं पाहिजे. याच्या लक्षात. जसं मला IAS अधिकारी बनायचं आहे. IAS अधिकारी ठीक आहे, तुझ्यात कॅपॅबिलिटी आहे, तू बनवू शकतो. पण बनल्यानंतर IAS अधिकाऱ्याला काय काम राहतं हे खूप महत्त्वाचं आहे. याच्या लक्षात. म्हणजे ज्याच्यात तुला वर्क करायचं आहे. याच्या लक्षात. कधी कधी काय होतं, आपल्याला हे बनायचं आहे, आपल्याला आवडतं, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला आवडत आहे, तो IASचा अभ्यास करायला आवडतो, पण IASची ड्युटी जी राहते ती म्हणजे सोपी राहत नाही. हे लक्षात. ओके, म्हणजे आपण ती गोष्ट प्राप्त केल्यानंतर त्या पोझिशनवर गेल्यानंतर त्याच्यामध्ये ऑलरेडी काय वर्क राहते. जसं एखाद्याला शिक्षक बनायचं आहे, तो पूर्ण शिक्षक म्हणजे काय, पूर्ण तो अकॅडमिक रिलेटेड राहतो, त्याला मुलांना शिकवावं लागतं. ओके, फक्त शिकून चालत नाही, तर त्याने शिकवलेलं मुलांना समजलं पाहिजे, मुलांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे. ओके, मुलांची तुम्हाला त्या मेंटॅलिटीनुसार तुम्हाला तिथपर्यंत गेलं पाहिजे. ओके, ठीक आहे, तू खूप हुशार आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु समजा तुला या गोष्टी जर जमत नाही तर तू तिथं फेल ठरतो. याच्या लक्षात. ठीक आहे, तू एक्झाम क्लिअर करणार, जे काही एलिजिबिलिटी जो काही क्रायटेरिया तो सगळा क्लिअर करणार. ओके, तिथपर्यंत तुझी मेहनत आहे, तुला माहीत आहे, ते तू करू शकतो. परंतु त्या वर्कमध्ये गेल्यानंतर त्याही गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. याच्या लक्षात. बघा, ओके, हे खूप महत्त्वाचा पॉईंट होता. बघा, आता सुरुवातीला आपण पॉलिटेक्निक बद्दल डिस्कस करूया. ठीक आहे. बघा, ज्याही लोकांना स्पेशली इंजिनिअरिंगकडेच जायचं आहे, त्याचं ठरलेलं आहे. ओके, ज्याही लोकांना 10वी नंतर, ओके, आफ्टर 10, 10वी नंतर ज्याही लोकांना डायरेक्टली इंजिनिअरिंगकडे वळायचं, दुसरं कोणती फील्डच नाही ना, त्याला ॲग्रिकल्चरमध्ये जायचं आहे, ना त्याला मेडिकलमध्ये जायचं आहे, ना त्याला शिक्षक बनायचं आहे, काहीच नाही, त्यांना ना IAS बनायचं आहे, नाही तिकडं गव्हर्नमेंट फील्ड कोणतीच नाही, त्याला डायरेक्टली इंजिनिअरिंगकडे जायचं आहे, तरच त्यांनी पॉलिटेक्निक करावं. याच्या लक्षात. ओके, 3 वर्षाचा हा डिप्लोमा कोर्स आहे. डिप्लोमा कोर्स. इथे लक्षात. 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे पॉलिटेक्निक. फर्स्ट इयर तुम्हाला कॉमन राहतं. ओके, फर्स्ट इयरला तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या सगळ्या गोष्टी राहतात. ओके, फर्स्ट इयर हे तुमचं कॉमन राहतं इथं. ओके, आफ्टर दॅट सेकंड इयरपासनं ओके तुम्ही ॲडमिशन घेताना जी काही ब्रांच घेतली, जी काही स्ट्रीम घेतली, त्याच्यानुसार तुम्ही काय म्हणता सेपरेट. समजा तुम्ही IT घेतली तर तुम्ही सेकंड इयरला IT ब्रांचला जा. समजा तुम्ही कम्प्युटर सायन्स घेतली, कम्प्युटर सायन्स, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स घेतली, इलेक्ट्रॉनिक्स, तुम्ही मेकॅनिकल घेतली, मेकॅनिकल. फर्स्ट इयर कॉमन राहतं. ओके, आफ्टर दॅट सेकंड इयरपासून तुम्ही ब्रांच वाईज डिवाईड होऊन जाता. ठीक आहे. आणि याच्यात काय राहतं, ओके, डिप्लोमापासूनच तुम्ही इंजिनिअरिंगचं कोर जो काही स्टडी राहतो तो स्टडीतनं तुम्हाला सुरू होऊन जातो. इथे लक्षात. ओके, परंतु बघा, मला एक बेसिक अडचण वाटते. ओके, की जसं तुम्ही 10वी झालं, ओके, तर 10वी झाल्यानंतर जो काही मॅथमॅटिक्स पाहिजे, तसं आजकाल डाटा सायन्स, ओके, कम्प्युटर सायन्स, IT या डाटा सायन्सच्या डाटा सायन्सच्या सेक्टरला इथं लक्षात. डाटा सायन्स खूप महत्त्वाचं सेक्टर आहे आज. म्हणजे तुम्ही नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम या सगळ्या जर गोष्टी बघितल्या असेल, जसं नेटफ्लिक्सचा जो काही डाटा ट्रान्सफर होत आहे, ओके, तो डाटा सायन्समध्ये येतो. तर या डाटा सायन्स करता तुम्हाला मॅथमॅटिक्स खूपच म्हटलं तर खूपच महत्त्वाचं राहतं. म्हणजे ज्याचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे त्याचं लॉजिक डेव्हलप होते त्या डाटा सायन्समध्ये. याच्या लक्षात. ज्याचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे त्याचं लॉजिक डेव्हलप होते. ठीक आहे. आणि तुम्ही इथं पॉलिटेक्निकमध्ये मॅथमॅटिक्समध्ये खूप मार खाता, खूप मार. म्हणजे तुमचं काय म्हणू शकतो, माझ्या मित्रांनी, ओके, माझ्या रिलेटिव्हनी केलेलं आहे. पॉलिटेक्निक नंतर त्याचं मॅथ्स इतकं स्ट्रॉंग नाही राहत. जो एखादा विद्यार्थी 12वी करून त्याचं जे मॅथमॅटिक्स डेव्हलप व्हायला पाहिजे ते पॉलिटेक्निक करून तो डेव्हलप होत नाही. याच्या लक्षात. हे खूप मला थोडी अडचण असं वाटतं. ठीक आहे. त्यानंतर थर्ड इयरला तुमचं मग कोरच राहते, जो काही तुमचा ब्रांच राहते त्याच्या रिलेटेडच तुम्ही स्टडी करता. ठीक आहे. हे झाले तुमचे 3 वर्ष, 3 इयर्स. क्लिअर. ओके, आफ्टर दॅट आता तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे, तुमची पॉलिटेक्निक झाली. ठीक आहे. पॉलिटेक्निक बेसवर पण तुम्हाला जॉब मिळू शकतात. ओके,
परंतु ज्या पॅकेजची ज्या पॅकेजबद्दल तुम्ही विचार करत आहे तसा पॅकेज तिथं मिळणार नाही. एकदम इथं लक्षात. पॉलिटेक्निक नंतरही तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे 10वी नंतर फक्त 3 वर्षांनी तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी पॉलिटेक्निक बेसवर मिळू शकतो, पण त्या प्रमाणात नाही. त्या जो काही तुमचा डिमांड आहे पॅकेजचा त्या प्रमाणात मिळणार नाही. क्लिअर. बघा त्यानंतर काय होते, तुम्हाला मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची राहते. पॉलिटेक्निक झालं तुमचं 3 वर्षाचं, मग तुम्ही इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला जम्प करता. ओके, जम्प टू सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट तुम्ही सेकंड इयरला जम्प करता. ठीक आहे, म्हणजे सेकंड, थर्ड आणि फोर्थ. मग परत इथे किती वर्ष लागले तुम्हाला? 3 वर्ष राहिले. इथं लक्षात. सेकंड इयरला जम्प करता, मग परत तुम्ही इंजिनिअरिंग फायनल इयरपर्यंत 3 वर्ष होतात. ओके, म्हणजे 10वी नंतर तुम्हाला इंजिनिअरिंग कंप्लीट व्हायला 3 + 3 6 इयर लागले. इथं लक्षात. आणि सेकंड इयरला इंजिनिअरिंगमध्ये जम्प करत असताना तुम्ही कोणत्या बेसिसवर तिथं जम्प होता, तिथं म्हणजे कोणती एंट्रन्स टेस्ट राहते का नाही, तुमचा जो काही 3 वर्षाचा ग्रॅज्युएटचा डिप्लोमाचा जो काही तुमचा पर्सेंटेज आहे, ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज. ओके, ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज यू विल गेट डायरेक्टली जम्प टू द सेकंड इयर प्रोग्राम ऑफ इंजिनिअरिंग. इथं लक्षात. सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला तुम्ही पर्सेंटेजच्या बेसिसवर काय करता, डायरेक्टली जम्प करता. फर्स्ट इयर तिथं तर राहत नाही, कारण की तुम्ही सगळं डिप्लोमामधनं 3 वर्ष दिल्यानंतर तिथे इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरची काही गरज नाही. इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला तुम्हाला तेच राहतं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. याच्या लक्षात. ओके, आणि तुमच्या मग जो काही ब्रांच घेतला त्याच्या रिलेटेड फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचं तुम्हाला सगळीकडे काय राहतं, कंपल्सरी राहतं. त्याच्यामुळे तुम्ही इथं शिकल्यावर तिथं फर्स्ट इयरची गरज नसतं. सो यू विल गेट द डायरेक्ट ॲडमिशन टू द सेकंड इयर प्रोग्राम फॉर द इंजिनिअरिंग. इथं लक्षात. असं 6 वर्षाचं राहतं. आणि तुम्ही जी काही डिप्लोमा करत असताना जी काही ब्रांच घेतली तीच ब्रांच तुम्ही इकडे घेता. ठीक आहे. आता बघा पर्सेंटेजच्या बेसिसवर मग जो एखादा विद्यार्थी आहे, ओके, एखादा लॉजिकल मुलगा राहतो, त्याला पर्सेंटेजची तेवढं त्याला नाही राहत किंवा तो तेवढं नाही करू शकत पर्सेंटेज, पण त्याचं लॉजिक चांगलं राहतं. तो कॉम्पिटिटिव्हमध्ये म्हणा किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन जसं महाराष्ट्र CET वगैरे देतो आपण, त्याच्यात त्याचं चांगलं लॉजिक राहतं. मग तो मुलगा इथं मार्क खाण्याची शक्यता राहतो पर्सेंटेजवर. म्हणजे पूर्ण तुम्हाला जर चांगलं CUP सारखं कॉलेज पाहिजे असेल तर मला वाटते 95च्या जवळपासच पर्सेंटेज पाहिजे, 90-95च्या जवळपास. क्लिअर. ओके, हा पूर्ण प्रोग्राम आहे पॉलिटेक्निकबद्दलचा. आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं मॅथमॅटिक्स त्या प्रकारे डेव्हलप होत नाही. ओके, आणि याच्यात एक काय म्हणू शकतो, आता जसं की एखाद्या विद्यार्थ्याचं मन चेंज होऊ शकतो, नाही बा मला इंजिनिअरिंग करायचं नाही. मग पॉलिटेक्निकमध्ये आल्यानंतर 3 वर्ष त्यानं डिप्लोमा कोर्स केल्यानंतर तो असं म्हणू नाही शकत की नाही मला इंजिनिअरिंग करायचं नाही. त्याला ती करावंच लागतं. कंडिशनिंग. ओके, पॉलिटेक्निक घेतलं म्हणजे तो इंजिनिअरिंगसाठी कंडिशनिंग झाला, त्याला ते करणं आहे. ओके, बघा. ओके, त्यानंतर आहे बेटा, ओके, आपण याबद्दल डिटेल डिस्कशन करू 11वी आणि 12वी ॲज कम्पेअर टू दिस. ओके, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की दिस इज बेस्ट. इथं लक्षात. का बरं, याच्यात खूप सारे फायदे आहे. जसं मी डाटा सायन्ससाठी मॅथमॅटिक्स म्हटलं. ओके, खूप वाव आहे डेव्हलप होण्यासाठी. तुम्ही म्हणजे 12वीत डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, ओके, एक स्पेशल पेपरच आहे तुम्हाला, डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन, इंटिग्रेशन, डिफायनाईट, इनडिफायनाईट ॲप्लिकेशन्स. क्लिअर. इतकं मॅथमॅटिक्स डेव्हलप होऊ शकते, जबरदस्त इथं मॅथमॅटिक्स डेव्हलप होऊ शकते ॲज कम्पेअर टू द पॉलिटेक्निक. ओके, डाटा सायन्सच्या कोर्ससाठी. डाटा सायन्सच्या कोर्ससाठी म्हणूनच नाही, भरपूर सारे कोर्स आहे जिथे तुम्हाला मॅथमॅटिक्सचं लॉजिक खूप महत्त्वाचं राहतं. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं म्हणजे मॅथमॅटिक्स डेव्हलपिंगला खूप वाव आहे. इथं लक्षात. ओके, बघा 11वी 12वी तुम्हाला 2 इयरचा हा HSCचा प्रोग्राम आहे, हा तुम्हाला करावा लागतं. ओके, आफ्टर दॅट ओके प्रिलिमिनरी एक्झाम्स राहतात, महाराष्ट्र CET, नेट, JEE, नेट, ॲडव्हान्स. ठीक आहे. या प्रिलिमिनरी एक्झाम्स देऊन तुम्हाला इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळते. ओके, ते तुम्हाला करावं लागतं 4 वर्षाचं. ठीक आहे. इंजिनिअरिंग म्हणजे जर टोटल कम्प्लिशन ऑफ जर तुम्ही इंजिनिअरिंगचा जर म्हणजे आफ्टर 10 जर बघितला 2 + 4 = किती झालं 6 इयर्स. म्हणजे इथे पण तुम्ही 6 वर्षात इंजिनिअरिंग कंप्लीट करत आहे, इथे पण तुम्ही 6 वर्षात इंजिनिअरिंग कंप्लीट करताय. ओके, बघा आता डिफरन्स काय बघा. इथे एक मोठी अडचण आहे की इंजिनिअरिंगला तुम्हाला जायचं असेल तर तो तुम्ही पर्सेंटेजच्या बेसिसवर जात नाही. इथं तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झामच द्यावं लागतं, लाईक महाराष्ट्र CET. इफ आय गोइंग टू टेक ॲडमिशन इन द महाराष्ट्र देन वी हॅव टू गो विथ द महाराष्ट्र CET. ओके, याच्यात मग 2 ग्रुप राहतात. ओके, इंजिनिअरिंगला जायचं आहे तर PCM ग्रुप. ओके, मग तुम्हाला मेडिकलमध्ये जायचं आहे तर बायोलॉजी ग्रुप. ठीक आहे. मग भरपूर सारे एक्झाम्स आहेत. तुमच्याकडं नीट एक्झाम आहे. ओके, तुम्हाला समजा मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल तर तुमच्याकडं
म्हणजे ऑप्शन्स खूप सारे आहे. ठीक आहे, मला नाही इंजिनिअरिंग करायची, नाही मेडिकल करायचं, मला BCA करायचं, ठीक आहे, चल तू BCA पण करू शकतो. ओके, इथे करू शकतो, काही अडचण नाही. परंतु पॉलिटेक्निक डिप्लोमाला 3 वर्ष द्या, त्याच्यानंतर करा, मोठी अडचण आहे. इथं डिसिजन कुठेही चेंज करू शकता तुम्ही. ओके, आणि एखादी जेव्हा मल्टिपल चॉईस क्वेश्चनची जेव्हा प्रिपरेशन करतो ना, तो जो काही माइंड डेव्हलप व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे काय म्हणू शकतो, म्हणजे इथं जसं की आपल्याला समजा पर्सेंटेजवरच सगळं राहते. ओके, आणि म्हणजे जो माइंड डेव्हलप होतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडत असताना, तसा माइंड इकडे तुमचा डेव्हलप होण्याची शक्यता कमी राहते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स राहतात, विचारपूर्वक राहतात. जसं आता आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला लक्षात, हां इथं हे घ्यायला लागतं, हां असं याच्या लक्षात. त्याच्यामुळे बघा, आता एक आपापली चॉईस आहे. ज्याला समजा इंजिनिअरिंगकडेच जायचं आहे, ओके, डिसायडेड. ओके, जो डिसायडेड आहे काही प्रॉब्लेम नाही. ओके, ज्याचं डिसायडेड नाही, आणि आपल्याला माहीत आहे की आपल्याला 90% आपलं काही डिसाईड नाही आहे. लोक म्हणत आहे CET द्यायला लागते, CET देतात. लोक म्हणत आहे इंजिनिअरिंग करायचे, इंजिनिअरिंग. लोक म्हणत आहे ॲग्रिकल्चर करायचं, ॲग्रिकल्चर. आपल्या मनाने काहीच नाही करत आहे आपण. ओके, आणि हे माझ्यासोबतच झालेलं आहे. ओके, जनरली काय होतं ना, आपण या 10वीच्या वयात डिसिजन नाही घेऊ शकत तेवढं. आपण 10, 15, 14, तुम्ही 16 वर्षाचे मुलं राहतात, त्याच्यामुळे तेवढं डिसिजन पॉवर राहत नाही. आपण मग जे काही डिसिजन घेतो, आपला कलिग काय करतो, किंवा आपला एखादा मित्र काय करत आहे, की आपल्याला रिलेटिव्ह काय सांगतो, की आपले आईवडील काय सांगतात, यावरती सगळं डिसाईड होतं. हे लक्षात. असं कोणत्याच घरात नाही की बा तुम्ही स्वतः डिसिजन घेतलं आणि ते करून राहिलं. काय आहे ना, डिसिजन घेतल्यानंतर त्यात पुढल्या गोष्टी माहिती राहायला पाहिजे, की पॉलिटेक्निकमध्ये काय आहे, 11वी 12वीमध्ये काय आहे, हे लक्षात. तुम्हाला CET करायचं आहे, इथं CETची प्रिपरेशन करावं लागेल, तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झाम द्यावं लागेल ना इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी. इथे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी पर्सेंटाईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती राहिल्या. आणखी डीपमध्ये जायचं. ओके, आता हे तर तुम्हाला मी म्हणजे काय म्हणू शकतो, जो काही महत्त्वाचा, जो काही कोर इन्फॉर्मेशन होता तो मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणखी याच्यात शोध घ्या, तुम्हाला काय बेस्ट वाटतं ते करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, परंतु माझं सजेशन आहे 11वी 12वी. ज्या प्रकारे तिथं म्हणजे राहतं, एक तुम्हाला डिसिजन पण चेंज करू शकतो. काय ना की होते, मूड चेंज होऊ शकतो, की तुम्हाला कळते. ओके, इथं तेवढा चान्सेस राहत नाही. आणि मग कसं आहे, काय आहे ना की डिसिजन चेंज करतो म्हटलं की वर्ष व्हायला जातो, ती गोष्ट झाली नाही पाहिजे. परंतु ज्याला करायचंच आहे त्यासाठी नो प्रॉब्लेम आहे. काही आणि काय आहे ना, खूप कमी लोक डिसायडेड राहतात. जसं की आपण 10% लोक डिसायडेड आहे. मग आपण कुठे बसतो, 90 की 10% जो आहे त्याला पॉलिटेक्निक करणं चांगलं राहील. जो 90%मध्ये आहे तो 11वी 12वी. दोन्ही प्रोग्रामसाठी वर्ष तर सेम लागत आहे, 6 years. ठीक आहे. बघा, तुम्हाला आपला जर उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.